ज्याला ब्रह्म, आत्मा, विवेक, पूर्णता, विठ्ठल यावर भरोसा नाही, आज हे अस्तित्वात आहे असे वाटत नाही, ते नास्तिक. असे ज्याला समजले तो भक्त होतो. त्याला मग कर्माचं फळ भेटत नाही. कर्माचं फक्त एकच फळ राहते, दुःख. अभक्त जे आहे ते हे सगळं काहीच करत नाही, विवेकानं निर्णय घेणार नाही. जे सांगत आहेत त्याला विवेकाच्या कसोटीवर पाहणार नाही. ते फक्त एक तर मानून घेणार किंवा पूर्ण विरोध करणार. त्यांचे पाप पुण्य कधीच संपणार नाही. ते फक्त आणखी पाप, आणखी पुण्य, आणखी पाप, असं अशा चक्रातच याच जीवनात, पुढच्या जीवनात नाही, याच जीवनात ते अडकून राहणार. जेव्हा याला संपवलं, ह्या मी भावला संपवलं, तेव्हा अजून त्या जो उंच आहे त्याच्यासाठी आसन तयार होणार. तो बाहेर नाही, तो आपल्यामध्येच आहे. जे हरीला समजण्याची योग्य दिशा आहे त्याच दिशेने जा लागते. काही बडबड करत बसणं, इकडची गोष्ट तिकडे हासी मजा करत बसणं, यामध्ये वेळ वाया जाते. फक्त जे आजच्या काळातील सर्वे महाराज आहे, आळंदीचे शिक्षक आहे, जे इतर कोणतेही संत म्हणू शकता, ऋषी म्हणू शकता, आजच्या काळातील आहे, त्यांना काही माहीत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, बडबड करून काही होत नाही, हे समजा, हरीला भजा. हरी म्हणजे पूर्णता, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, तेव्हा जाऊन तुमचे दुःख दूर होणार, तेव्हा जाऊन समाज बदलणार. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान, सर्वाघटी पूर्ण एक नादे, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. मी आपले या चॅनलवर स्वागत करतो. मी गौरव दादा. आज आपण हरिपाठ शृंखलेतील 7व्या चरणाचे, 7व्या कडव्याचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज पाप करणाऱ्यांना शिक्षा काय आहे, पापाची परिणाम काय होते, त्याचे समाधान काय आहे आणि का पाप करतात याचे स्पष्टीकरण सांगत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, पहिल्या कडव्यात म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. जे भक्त नाही आहे त्यांच्यासाठी हे वज्रलेप होतात असे म्हणतात. वज्रलेप म्हणजे काळ्या दगडावर एक पांढरी रेष. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जर तुमचे पातक दूर करायचे असेल, तुमचे पाप दूर करायचे असेल, तुम्हाला भक्त व्हावं लागेल. आता या ठिकाणी एवढा सोपी तर अर्थ असणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणत असेल तर काही खोल अर्थच असेल. तर आपल्याला यासाठी समजावे लागेल पातक म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय. मग आपल्याला जाऊन समजन की अभक्त पातक पासून कसे मुक्त होऊ शकत नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, त्या कैसा दयाळ पावे हरी. तर इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जे पाप आहे ते गोष्ट अशी आहे की जीवनात ज्यानेही दुःख मिळणार, स्वतःला, दुसऱ्याचे सोडून दिलं, स्वतःला जरी दुःख मिळणार, ते पातक आहे, ते पाप आहे. गोष्ट कशी होते, अविवेकी जगलं, ज्याला ब्रह्म, आत्मा, विवेक, पूर्णता, विठ्ठल यावर भरोसा नाही, आज हे अस्तित्वात आहे असे वाटत नाही, ते नास्तिक. अभक्त त्यांनाच म्हटलं जाते, ते नास्तिक आहे. या ठिकाणी गोष्ट कशी होते की आपण पूर्णतेची जर आपल्याला माहिती नसेल, आपल्याला आपल्या नालायकीची माहिती नसेल, आपण ज्या चुका करतो त्याची माहिती नसेल, तर आपण आपले चूक हे कसे दुरुस्त करणार. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, जे पर्वताप्रमाणे पातक आहे ते अभक्तांसाठी काळ्या दगडावरची पांढरी रेष होते. भक्तांसाठी ते रेष
पुसल्या जाऊ शकते. भक्त म्हणजे कोण? जे स्वतःला विसरून गेले, स्वतःला ते अनुपयोगी गैरजरुरी समजत आहेत, ते म्हणजे भक्त. ज्यासाठी स्वतः जो मी आहे सगळ्या नालायकीचा केंद्र आहे ते त्याला विसर्जित करून आले, ते आहे भक्त. ज्याला स्वतःवरचा विश्वास गेला तो भक्त. आता ते कशावर विश्वास येणार त्याचं सांगता येत नाही. हरी कोण आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कारण हरी अनिर्वचनीय. आता तुम्हीच सांगा, बोलावं कसं त्याच्याबद्दल? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, तुम्ही तुमच्या चुकाला केंद्रापासून म्हणजे जो मी आहे त्याला विसर्जित करून टाकले, तेव्हाच जाऊन तुमचे पातक पुसल्या जाणार, कर्माचे फळ भेटणार नाही. गीतेतला एक श्लोक आहे जो सगळ्यांच्या तोंडपाठ असणारा असा गीतेतला श्लोक, की तू निष्कामपणे कर्म करत जाय, तुला पातक होणार नाही, तुला पाप लागणार नाही, असे त्या याच्यात कृष्ण म्हणत आहे. तू निष्कामी होय असे त्या श्लोकमध्ये म्हणत आहे. जो निष्कामी झाला त्याला त्याचे अगोदर केलेले पाप लागणार नाही, त्याला त्याचे कर्मफळ भेटणार नाही. गोष्ट कशी होऊन जाते? जो निष्कामी आहे त्याला हे समजते ज्याने ते काम केले तो मी नव्हता. आता पहा गोष्ट कशी आहे. एखादा चोर आहे उदाहरणार्थ, काही जण प्रश्न विचारतात की काय मग चोराला जर आत्मज्ञान झाले तर त्याला त्याची शिक्षा मिळणार नाही का? तर या ठिकाणी जो कर्मफळाचे सिद्धांत आहे त्याच्या केंद्रावर एकच शिक्षा आहे, ते म्हणजे दुःख. जीवनातील दुःख हे त्या कर्मफळाच्या सिद्धांताच्या केंद्रावरील गोष्ट आहे. जे अध्यात्म आहे ते निसर्गाचा नियमच समजून सांगत आहे. तुम्ही जर निसर्गाच्या नियमाच्या विपरीत काही केलं, निसर्गाचा नियम तुम्हाला शिक्षा देणार दुःख स्वरूपी. तुम्हाला दुःख होणार, हेच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा. आता ज्याला शारीरिक शिक्षेपासून तर ते गीता स्वतः आपल्याला वाचवत आहे. तुम्ही देह नाही आहे तर देहाला शिक्षा मिळाली तुम्हाला काय फरक पडते? सरळ सरळ हा अर्थ सांगत आहे. या ठिकाणी जे मानसिक शिक्षा आहे, जे दुःख आहे ते तुम्हाला भेटणार नाही. बाकी सगळ्या ज्या चुका केल्या त्याचे दुःख खतम होऊन जाणार. जो चोर आहे त्याला न्यायालय तर शिक्षा देणार, पण त्याला जे ग्लानीभाव वाटते, त्याला जे चांगलं बेकार वाटते त्याच्यापासून तो मुक्त होणार. त्याला न्यायालय मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकतात, पण त्याला हे समजलं की आता अगोदर घडलेल्या गोष्टीवर दुःख करत बसण्यात योग्यता नाही आहे. पुढचे निर्णय सुधराव, जे आपले निर्णय आहे ते विवेकाने घ्या, हे ज्याला समजले त्याला अगोदरच्या याच्यावर दुःख करत बसण्यात काय अर्थ भेटेल. असे ज्याला समजले तो भक्त होतो. त्याला मग कर्माचं फळ भेटत नाही. कर्माचं फक्त एकच फळ राहते, दुःख. आणि ते कर्माचं फळ असं आहे, निसर्गानं ते नियम असा ठेवला आहे की तुम्ही विचार जरी करसान तरी तुम्हाला दुःख भेटेल. तुम्ही विचार जरी करसान तरी तुम्हाला कर्माचं फळ भेटून जाणार. ते कृत्य करणे दूरची गोष्ट आहे, तुम्ही विचार जरी केला तरी त्याचे फळ तुम्हाला त्या क्षणाला भेटेल. असे तो कर्मफळाचा सिद्धांत आपल्याला सांगत आहे. त्या कर्मफळाचा सिद्धांत आपण असा समजला की पुढच्या जन्मात आपल्याला काही आपल्या या जन्मानुसार आणि काही याच्या अगोदरच्या जन्मानुसार फळं भोगावं लागेल. जर आपण एका विशिष्ट प्रकारचे आचरण, एका विशिष्ट प्रकारची क्रिया, एका विशिष्ट प्रकारचे काम, एक जे समाज म्हणते चांगले काम आहे, जे समाज म्हणते बेकार काम आहे, ते केले, त्याच्यानुसार पाप पुण्य ठरते. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारावा लागेल, पाप पुण्य काय? समाज जे परिभाषा देत आहे ते कशाहून खरी आहे? सांगा बरं. समाज जे पाप पुण्याची परिभाषा देते ते कशाहून खरी? समाज म्हणते एक प्रकारचं काम नको, चोरी नको करू. का नाही करू? भगतसिंग यांनी चोरी केली, काकोरी कांड. का नाही करावं चोरी? भगतसिंगचे आणखी उदाहरण आहे, ते जीवन 21 ते 25 वर्षाच्या वयात फाशीवर चालले. भगतसिंगांना खरी गीता समजली होती.
तर गीता जे सांगते ते विवेकाच्या निर्णयावरून पाप पुण्य ठरते. विवेकाचे निर्णय जर दुःख देणारे असेल स्वतःला आणि इतरांना तर ते पाप आहे, आणि ज्यातून दुसऱ्यांचे दुःख कायमस्वरूपी दूर होतात ते पुण्य आहे. आपले दुःख कायमस्वरूपी दूर होणार ते पुण्य आहे. जे भगतसिंगांनी चोरी केली ते देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी, देशातील जी अराजकता होती ते दूर करण्यासाठी. त्यांना ते चोरी केली नसती, आणखी काही वर्ष वाढले असते आपल्या स्वातंत्र्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. अभक्त जे आहे ते हे सगळं काहीच करत नाही, विवेकानं निर्णय घेणार नाही, जे सांगत आहेत त्याला विवेकाच्या कसोटीवर पाहणार नाही, ते फक्त एक तर मानून घेणार किंवा पूर्ण विरोध करणार. आम्हाला एकही गोष्ट ऐकायची नाही असे आहे ते अभक्त. त्यांचे पाप पुण्य कधीच संपणार नाही. ते फक्त आणखी पाप, आणखी पुण्य, आणखी पाप असं अशा चक्रातच याच जीवनात, पुढच्या जीवनात नाही, याच जीवनात ते अडकून राहणार. ज्याला हे समजलं की पाप पुण्य हे विवेकावर आधारित आहे, जुने केले त्याचं काही करू शकत नाही, वर्तमानात जगा लागते, आता या क्षणाला जगा लागते आपल्याला, या क्षणाला विवेकपूर्ण निर्णय घ्यायला लागते. जुन्या याच्यावरून फक्त शिक्षा घेऊ शकतो आपण. ज्याच्या मनात ते दुःख, ते त्याचं वझ, त्या कामाचं वझ डोक्यावर राहिलं ते म्हणजे दुःख, ते म्हणजे पाप. जुने कामं आपल्या डोक्यावर न ठेवणे याला पुण्य म्हटलं आहे. पूर्णपणे नवीन विचारांनी प्रत्येक काम करायचं, सुरुवातीपासून पाहायचं, याला म्हणतात पुण्य. आज आहे नवीन वर्ष, ज्या दिवशी मी हे रेकॉर्डिंग करत आहे, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. ते नवीन काही करू शकणार नाही, त्यांच्यासाठी फक्त ते वज होणार आणि ते दुःखच त्यांना भेटेल. त्यांच्यासाठी ते काळ्या दगडावरची रेष आहे, त्यांना ते चुकणारच नाही. 3 प्रकारचे दुःख म्हटलेले आहे अध्यात्मात. 3 प्रकारचे दुःख म्हटलेले आहे, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. या ठिकाणी आधी भौतिक म्हणजे ज्याचे कारण आपल्याला स्पष्टपणे माहीत आहे. जसे आपल्याला काही खरचटले, काही लागले, त्यानं जे दुःख होते ते आधी भौतिक दुःख. आधी दैविक म्हणजे असे दुःख ज्याचे आपण कारण सांगू शकत नाही सध्याला. म्हणजे अशी गोष्ट नाही त्याचे कारण आहे नाही, त्याचे कारण आहे पण आपल्याला नेमकं माहीत नाही कारण काय. जसे सुनामीचे कारणाची शृंखला, म्हणजे हे गोष्ट झाली म्हणून ते गोष्ट झाली, ते गोष्ट झाली म्हणून ते गोष्ट झाली, याच्यामुळं शेवटी जाऊन सुनामी आली. अशी जी शृंखला आहे याची सुरुवात माहीत नव्हती. हे झाले आधी दैविक. आध्यात्मिक म्हणजे तुमच्यापाशी सगळं बरोबर आहे, पैसा आहे, जेवायला आहे, सोबती आहे, सगळे सुख भेटत आहे, तरी एक मनातली अशांतता राहते. ते अशांतता आहे दुःख, ते आहे आध्यात्मिक दुःख. या 3 पैकी कोणते ना कोणते दुःख होणार जिथपर्यंत आपल्याला आत्मज्ञान समजत नाही. तुम्हाला आधी भौतिक दुःख खूप सारे जण पैशाच्या साहाय्याने चोरून नेतात, वाचून जातात. आधी दैविक दुःखही खूप प्रमाणात पैशापासून वाचवल्या जाते. आणि आध्यात्मिक दुःख असे आहे जे कोणत्याच पैशाने वाचवल्या नाही जाऊ शकत. त्या दुःखासाठी तुम्हाला समजच पाहिजे स्वतःची. देवाची समज नंतरची गोष्ट आहे, देव कोण आहे माहीत नाही, पण तो व्हा लागते. त्यासाठी याला विसरा लागेल ना, याला पहिले संपवा लागेल ना, मग जाऊन देवासाठी आसन तयार होणार, तेव्हा जाऊन सत्य आपल्या अंदर बसू शकणार. जेव्हा याला संपवलं, ह्या मी भावला संपवलं, तेव्हा जाऊन त्या जो उंच आहे त्याच्यासाठी आसन तयार होणार. तो बाहेर नाही, तो आपल्यामध्येच आहे. त्याला आपल्यामध्ये जागा द्यायला लागते, पूर्ण जागा. तो अनंत आहे. तुम्ही स्वतःला जेवढं संपवत जासान तेवढी त्याच्यासाठी जागा बनत राहणार, तेवढा तो तिथं विराजित होत जाणार. म्हणून आत्म्याला अनंत म्हटलेलं आहे. तुमच्यात ते शक्यता आहे, तुम्ही त्याच्यासाठी आसन बनवा. तो आसन नसेल तर येणार नाही. आसन आहे, तुम्ही तुमची जागा खाली करा, त्याला घुसू द्या, हे त्याच्यासाठी आसन आहे. गोष्ट कशी आहे, तुम्ही खाली करा म्हणजे काय, किंवा मरून जायचं काय, की शरीराला संपवून टाकायचं, अशी काही गोष्ट नाही. गोष्ट आहे
तुमचा जो मी भाव आहे, जास्ती मी भाव आपण म्हटल्याप्रमाणे जास्त करणे, जास्तीचं करणे, गरज नसताना करणे, याला मी भाव म्हणते. मला चांगलं वाटत नाही हे पाहिजे, मला चांगलं वाटत नाही ते पाहिजे. चांगलं वाटणं काय असते? जे आपल्यापाशी गरजेच्या गोष्टी आहेत त्या आहे. आणखी काय पाहिजे आपल्याला स्वतःसाठी? आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, काय माहित काऊन तर मला आणखी पाहिजे, हे जी इच्छा निघते याला मी भाव म्हटलं जाते. तुम्ही परीक्षण केलं ना तर याची खरंपणा दिसून येते. जेव्हा आपल्याला याची खरेपणा दिसून येते, यातले खोट दिसून येते, तेव्हा जाऊन आपण याला स्वतःहून सोडतो. आपल्याला गरज पडत नाही की बा स्वतःहून काही मेहनत करायची, फक्त पाहा लागते, समजा लागते कसं काय चालते, तेव्हा अजून याला आपण स्वतःहून सोडतो. हे जे जास्त करते यामुळे आपल्याला दुःख भेटते. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, अनंत वाचार ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. नाही ज्यासी भक्ती पतित अभक्त. पतित आपण म्हणतो जे ज्यांना भाग्य नाही आहे, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त. ज्यांना भक्ती म्हणजे स्वतःचा विसर पडत नाही, स्वतःला ते गमवायला तयार होत नाही, ते अभक्त आहे. ते पतित आहे, त्यांना दुर्दैवी म्हटलं आहे. हरिसी न भजत दैवहत. त्यांचे भाग्य खराब आहे, ते हरीला नाही भजत आहे. गोष्ट कशी आहे, माणसाची एकन एक तळमळ आपण पाहू शकता, माणसाची एकन एक तळमळ हरीला भेटण्यासाठी. हरी म्हणजे दुःखमुक्ती. जे आता हरीला स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. या ठिकाणी भजन म्हणजे समजून घेणे. जो सर्व ग्रंथातील सर्वात उंच ग्रंथ आहे, तेही याची परिभाषा अशीच देतात. आपण या ठिकाणी पाहू शकतो, जाबाल दर्शन उपनिषद, गुरु दत्तात्रयांनी ते उपनिषद लिहिले आहे. त्यामध्ये जप, तप आणि बाकी गोष्टींच्या परिभाषा दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रभू दत्तात्रय स्वतःहून सांगत आहे, जप म्हणजे हरीला भजणे, स्वतःला समजणे, देवाला समजणे, त्याला म्हटलं आहे जप. ह्या मूर्खतेला समजणे, त्याला जप म्हटलेला आहे. जर आपण त्या सर्व याचा सार काढला तर अशी आपल्याला त्याची परिभाषा दिसून येणार. त्यात विशेष असा श्लोक आहे जे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगतात, तरी आपल्याला समजत नाही. नवीन दृष्टिकोनानं आपल्याला बघा लागते, तेव्हा जाऊन आपल्याला खरे काय ते समजेल. अशा ठिकाणी नवीन वर्षाचे आपण स्वागत करूया, नवीन काही गोष्टी समजून. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. त्यांचे दैवच गेलेले आहे. दैव म्हणजे भाग्य. हरीला भजत नाही आहे तर काहीच कामाचे नाही, त्याचं भाग्य फुटलेलं आहे, काही नाही करू शकत आपण त्यांचं. अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. जे हरीला समजण्याची योग्य दिशा आहे त्याच दिशेनं जा लागते. काही बळबळ करत बसणं, इकडची गोष्ट तिकडे हासी मजा करत बसणं, यामध्ये वेळ वाया जाते. फक्त हासी मजा जर खरंच केंद्रीय दिशेकडे घेऊन जात असेल तर ते खूप उंच गोष्ट आहे. आपण त्याची पूजा करू शकतो. निसर्गाचा भाग आहे हास्य मजा, त्याची पूजा होऊ शकते, त्याच्या सोबत राहणं आपण स्वीकारू शकतो. पण अट एवढी आहे की ते पूर्णतेकडे हळीकडे घेऊन जाणार. नाही तर काही बकबक करत बसणं, काहीही मजाक टाकणे, काही गोष्टी बोलणे, याला काही अर्थ नाही. जे आजच्या काळातील सर्वे महाराज आहे, आळंदीचे शिक्षक आहे, जे इतर कोणतेही संत म्हणू शकता, ऋषी म्हणू शकता, आजच्या काळातील आहे, त्यांना काही माहीत नाही. त्यांनी एका अहंकारापोटी की परंपरा चालू आहे या कारणाने त्यांची जागा साठवून ठेवलेली आहे. ते फक्त आपली जागा सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांचे मन तोडत नाही, लोकांपर्यंत खरं नेत नाही. त्यांचे स्वार्थ जोडले आहे त्या जागेशी, त्या पदाशी. खरं समजो किंवा ना समजो याचं कोणाला घेणं देणं नाही.
लोकांचं हित झाले तरी ठीक, नाही झाले जाऊ द्या ना चुलीत, काही फरक नाही पडत, ते मेले तरी आम्हाला काही फरक पडत, असे ते संत. त्याला संत म्हणण्यासारखे आहे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, अनंत वाचाळ बळती बळ त्या कैसा दयाळ पावे हरी. तुम्ही काही बकबक करत राहिलं, तुम्हाला देव कसा भेटेल? बरोबर समजा लागते काय कसं होते. ज्या रस्त्यावर ज्या शब्दांवर आपण बोलत आहोत, तो रस्ता, तो शब्द योग्य आहे काय, तो त्या प्रसंगाशी योग्य जुळत आहे काय, हे पाहा लागते. अनेक उदाहरणं देतात, अनेक गोष्टी सांगतात, उपयोगिता नसताना त्या गोष्टी सांगतात. फक्त त्यांना 3 घंटे जो त्यांचा वेळ आहे तो त्यांना संपवायचा असते. काय मिळणार त्याच्यातून? आणि आपले लोक एवढे मूर्ख आहे की त्यांच्याच नांदी लागतात. तर अशा प्रकारे म्हणत आहे, अनंत वाचाळ बरळती बळ त्या कैसा दयाळ पावे हरी. तुम्ही अनंत बकबक करत बसा, जे संपत नाही अशा बकबक करत बसा, त्यांना देव भेटणार नाही, देव भेटणार नाही, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. तर आपण पाहू शकता, देव म्हणजे पूर्णता. पूर्णता म्हणजे काय? नालायकी. आपण कसं करतो? विचार करा, आपण एखाद्या व्यक्तीपाशी पैसे नाही, त्याला भूक लागली, तेव्हा जाऊन तो अनेक गोष्टी करणार, तेव्हा जाऊन तो चोरी करू शकते, तेव्हा जाऊन तो भ्रष्टाचारी करू शकतो, काही करू शकते. एखाद्यापाशी सर्व काही, एखादा राजा, त्याला काही गरज नाही, तो कशाला चोरी करा, तो कशाला कोणाचं नुकसान करा. जिच्यापाशी जगाची अनंत संपत्ती आहे, अनंत, थोडीशी जरी कमी असाल तरी तो चोरी करू शकते. संपत्तीची गोष्ट अशी आहे, अनंत नसेल तर ते लोकांना भ्रष्ट करणारच. जोपर्यंत सीमित संपत्तीसोबत अनंतचे ज्ञान नसाल तोपर्यंत ते भ्रष्टच होणार. म्हणजे कसे? पैशाची निरुपयोगिता, पैशाची निरुपयोगिता म्हणू शकत नाही आपण. पैशांची जागा, पैशांची गरज हे आपल्याला किती आहे हे पाहून आपण काम करणार. हे जिथपर्यंत समजत नाही तिथपर्यंत लोक आणखी पैसे घेण्याच्या नांदी लागण, आणखी भ्रष्टाचार करण, 1 रुपया आणखी भेटू, अशी त्यांची इरादा राहणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, अनंत वाचार बळती बळ त्या कैसा दयाळ पावे हरी. जे पैशाच्या नांदी लागले ते भ्रष्टाचार करणार, जे पूर्ण नाही आहे, जे पूर्ण नाही आहे त्यांना काही ना काही चोरी करावंच लागेल. जेव्हा आपण समजलं की आपण पूर्ण आहो बा, मला जास्त गरज नाही, शरीराला थोडीफार पोटाची गरज आहे, जेवढी शरीराला पोटाची गरज आहे, शरीराची पोटाची मेंदूची गरज आहे, तेवढ्या गोष्टीसाठी आपण पैसा कमवा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला पैसा कमवायची गरज काय? मी पूर्ण, मला कशाची गरज नाही. हे खाली पण वाटत आहे, खाली आहोत, मी पूर्ण कसं राहणार? जर माझ्यापाशी काहीतरी कमी असेल तर मी पूर्ण कसं? ज्याला हे समजलं मी आत्मा, मी पूर्ण आहो, तो जाऊन जे योग्य आचरण आहे ते करणार. नाहीतर नियम आणि नैतिकता याने काही बदल होत नाही. जर आत्मा हा निदान, ज्याच्यापाशी आत्मा संपत्ती असेल, या ठिकाणी निदान म्हणजे संपत्ती म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. ज्या ठिकाणी आत्मा, ज्याच्यापाशी आत्मा संपत्ती असेल, कारण आत्मा म्हणजे अनंत, अनंत गोष्टी आहे, त्याला क्षुद्र काम करण्याची गरज काय? त्याला छोटे काम करण्याची गरज काय? त्याला स्वतःपुरतं विचार करण्याची गरज काय? तो पूर्ण जगाचा होऊन जातो. ज्याच्यापाशी अनंत आहे, ज्याच्यापाशी आत्मा संपत्ती आहे, तो अनंत होऊन जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, बळबळ करून काही होत नाही, हे समजा, हरीला भजा. हरी म्हणजे पूर्णता, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, तेव्हा जाऊन तुमचे दुःख दूर होणार, तेव्हा जाऊन समाज बदलन. समाज बदलवण्यासाठी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र किंवा राजनीती कामी नाही येणार, तर अध्यात्म कामी येणार. ह्या सगळ्या क्षेत्रात जेव्हा अध्यात्म घुसेल तेव्हा जाऊन देशाचा खरा विकास होणार, तेव्हा जाऊन जगाचा खरा विकास होणार. कारण जो एका पुरता, एका देशापुरता सीमित नाही, तो ब्रह्म आहे, त्याचा अध्यात्म चर्चा करते. असे नाही म्हणत आहोत की कोणत्या धर्मात मधून फक्त भारतीय सनातन धर्मच एकमात्र धर्म आहे.
मी म्हणत आहो प्रत्येक धर्मात अशा काही घटक आहे जे सनातन आहे. सनातन शब्दाचा अर्थ होते जे चिरकाळापासून आहे, जे खरे आहे, ज्याला कधी बदलू शकत नाही, जे अगोदरही होते ते आताही आहे, असे खरे सत्य जे प्रत्येक ग्रंथात आहे ते काढणं आणि ते बरोबररित्या मांडणे याची आपल्याला गरज आहे. आजच्या काळात काही व्यक्ती ते काम करत आहे, त्यांचं समर्थन करायचे हे आपली जबाबदारी बनते. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना निधान शब्द वापरला. निधान म्हणजे संपत्ती. या ठिकाणी त्यांना निदान जरी शब्द वापरला असेल, निदान म्हणजे त्याचा उपचार, त्याचा जर आपण उपचार करतो, आत्मा हे उपचार आहे, तरी तो शब्द एकदम उपयोगी ठरला असता. आता पहा, आत्मा निदान कशी आहे. जे सर्व भ्रष्टाचार आहे, जंगडतोड आहे, पर्यावरणातील दूषण आहे, ते कशामुळे होत आहे? माणसाच्या अंदर खालीपणा वाटत आहे. तो आहे नाही, त्याला काय माहित कोणत्या बुद्धी सुचली त्याला खालीपणा वाटत आहे. त्या खालीपणामुळेच तो सगळे नुकसान करत आहे. विशेष करून जे श्रीमंत लोक आहे ते याचे जास्त नुकसान करत आहे. ज्याला हे समजलं मी पूर्ण आहो, ज्याला हे समजलं ह्या फालतू विचार येत आहे, अपूर्णता, मी काय गरीब आहो काय, मी काय भिकारी आहो काय, तेव्हा जाऊन तो ते काम करणं सोडन, जग आपोआप सुधरण. भ्रष्टाचार व्यक्ती भ्रष्टाचार करणं सोडन, तो चुकीचा निर्णय घेणं सोडन, त्याची गरजा आपोआप कमी होणार, त्याला भ्रष्टाचार करण्याची गरज पडणार नाही. आत्मा हा निदान आहे, सर्व गोष्टीचा निदान आत्मा आहे. म्हणून सर्व शिक्षण पद्धतीत हे अध्यात्माचं ज्ञान असणं गरजेचं आहे. एक विशेष अभ्यासक्रमच असायला पाहिजे ज्यामध्ये अध्यात्म सगळ्यात केंद्रीय गोष्ट असायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रचलित अध्यात्म नव्हे. प्रचलित अध्यात्म हे आपल्याला आणखी खड्ड्यात टाकेल, कारण त्याच्यात खूप विकृती आहे. ते विकृती काढून शुद्ध करून जे उंचतम गोष्ट आहे ते समजायची, ते अभ्यासक्रमात टाकायची, याची आपल्याला सर्वांना गरज आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आपण आत्म्याची खूप चुकीची परिभाषा केली. आत्मा म्हणजे शरीरात आहे, एके दिवशी शरीर काम करणं बंद करेल, तो उडून जाणार. याला म्हणते प्रचलित भाषेत आत्मा. रूह, सोल असे अनेक नाव आहे. पण जो भारतीय दर्शनातील आत्मा शब्द आहे, पाश्चात्य दर्शनातील रूह किंवा सोल आहे, हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे. आत्मा शब्दातच त्याचा अर्थ आहे आत्मा, आत्म, मीचे पूर्णतम रूप, त्याला आत्मा म्हटले जाते. मी, जो मी आहे. सांगा बरं काय दिसते अंदर? हा जो मी हा पाहणारा, हा वेगळा दिसत आहे ना, हा वेगळा दिसणारा मी आहो. जो हे मी आहे याला आत्मा म्हटलं, हा पूर्ण होऊ शकते. याला दोन नावे आहे, एक तर आत्मा आता सांगितल्याप्रमाणे, दुसरा आहे अहंकार. जो अहंकार आहे तो याचे सगळ्यात खालचे रूप आहे, सगळ्यात बेकार रूप आहे, सगळ्यात अनुपयोगी रूप आहे, त्याला अहंकार म्हटलं जाते. आणि याचे सगळ्यात उपयोगी सगळ्यात उंच रूप म्हणजे आत्मा. हे जे आत्मा आहे हे आपल्याला बना लागते, ते आपल्या अंदर अगोदरपासून नसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे आत्मा एक असते, पूर्णता एक असते. गोष्ट कशी आहे, जे पूर्णता आहे, आता तुम्ही सांगा बरं, हा जो शरीर आहे हा 2/6 आहे. 2/6च्या याच्यात अनंत कसा मावेल? जे पूर्णता आहे ते म्हणजे खालीपण. आता खालीपण सांगू शकता का कुठपर्यंत पसरलेला आहे? ते अनंत पसरलेला आहे. त्या प्रकारे मी गेला हे आसन आत्मासाठी खाली केलं. जो खालीपणा उडते, जिच्यात फक्त मेंदू राहते, मी राहत नाही, त्याला आत्मा म्हटलं आहे. मी आणि आत्माच्या परिप्रेक्ष्यानं पाहिलं, दोनच वस्तू जर पाहिल्या आपण, मी आणि आत्मा, जेव्हा मी खतम होऊन जाते
तेव्हा काय उरते, काहीच नाही उरत. शरीर बुद्धीने घेतो आपण याच्यात. दोनच गोष्टी घेतल्या, मी आणि आत्मा. मी निघालं, काय राहिलं, काहीच नाही राहिलं. आत्मा काय माहीत नाही. जे मीला संपवतात तेव्हा जाऊन ते आत्मा होतात. मी भावला संपवतात तेव्हा जाऊन ते आत्मा होता. आत्म्याची काही विशेष अशी जाणीव होत नाही की बा आत्मा झालो. एक खाली पण येऊन जाते. मी जेव्हा नसते तेव्हा आत्मा राहते. मी नसन तर मला माझा अनुभव कसा होणार. मी जर नसेल तर मला माझा अनुभव कसा होणार. झोपलेला मी पूर्णपणे गेलेला राहते. आपल्याला काही अनुभव होते काय होते काय नाही होत. शरीर बाहेरचं सोडा, आपल्या शरीरातच काय होते काय होत नाही याचा अनुभव होते काय झोपलेलं असताना. तशी गोष्ट आहे. जेव्हा मी संपून जाते आपल्याला याचा एक प्रकारे जाणवतच नाही की काही वेगळं झाले, काही वेगळं बदल झालं हे आपल्याला जाणवतच नाही. जेव्हा आपण आत्मा जर झालो तो आत्मा एक राहते. अनंतता 10 असूच शकत नाही. खालीपण, आता खालीपणाची सीमा नाही आहे. इथून निघून तो दुसऱ्या ठिकाणी घुसू शकते, सांगता येते. तर ह्या पूर्ण शरीराला ऑक्युपाय करून टाकायचो आहे. तर आत्माचा काही आकार नसते, अनंत असते. ते सांगू नाही शकत की कुठं आहे काय आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जे आत्मा आहे त्यालाच खरी संपत्ती समजा. तुम्ही पूर्ण आहे याला खरी संपत्ती समजा. तुम्हाला काय आहे ते आपोआप समजेल. तुम्ही फक्त इमानदारीनं ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही फक्त ही गोष्ट समजायची प्रयत्न करा. अनंत पुण्य भेटून जाणार. तुमच्या पुण्याची गणना नाही होऊ शकत एवढे पुण्य भेटा. दुःख भेटणार नाही. हेच सगळ्यात मोठा फायदा, हेच आशीर्वाद, हाच पुण्य. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तुम्ही समजा सगळ्या गोष्टीचं निदान अध्यात्मात भेटल ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. खोट्या अध्यात्मापासून वाचा. जे आजच्या काळातील गुरु आहे त्यांना प्रश्न विचारा. असे कठोर प्रश्न की ज्याचे उत्तर कोणी अगोदर विचार केले नसेल. जे पूर्णपणे नवीन आहे. अशा प्रकारे नवीन वर्षाला शुभेच्छा देऊन हे गोष्ट सांगतो की नवीन वर्षात नवीन व्हा. स्वतःला मिटवा. जे निर्विशेष नवीन आहे ते व्हा. नवीन बनले तुम्ही आपोआप सुदर्शन, आपोआप तुमचे दुःख दूर होणार, समाज बदलेल. अशा प्रकारे नवीन वर्षाच्या वापस शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी. बोला पुंडलीनाथ महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.